नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक सोपान दौलत वाटपाडे आज आपणास FY BCom या वर्गासाठी जो काही ऑप्शनल पेपर आहे ज्याचं नाव आहे ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच काय की संघटनात्मक कौशल्य विकास या विषयासंदर्भात जो काही पहिलं जे काही आपलं चॅप्टर चाललेलं आहे यामध्ये याचा जो काही आजचा जो काही टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कार्यालय इमारतीचा नेमका नकाशा कसा असायला पाहिजे. कार्यालय इमारतीचं जेव्हा आपण त्या ठिकाणी कुठेतरी बांधण्याचा विचार करतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर पहिला मुद्दा जो काय आहे कार्यालयाचं इमारतीच्या दृष्टिकोनातून तो म्हणजे वातावरण. कार्यालयाच्या ठिकाणी जे काही वातावरण आहे ते कसं असायला पाहिजे. तर इमारतीचे जे काही आसपासचं जे काही वातावरण आहे कार्यालयीन कामकाजासाठी ते कुठेतरी अनुकूल असलं पाहिजे. कारण जर वातावरण जर त्या इमारतीच्या आसपास जर त्या ठिकाणी प्रॉपर नसेल किंवा चांगलं नसेल तर कर्मचारी हे काम करण्यासाठी इच्छुक नसतात आणि पर्यायाने त्यांच्याकडून जी काही कार्यक्षमता आहे किंवा ज्या क्वालिटीने ते काम व्हायला पाहिजे तर ते होऊ शकणार नाही. म्हणून आसपासचं जे काही वातावरण आहे सभोवताली जे काही इमारतीच्या तर ते प्रफुल्लित करणारं असावं किंवा चांगलं असावं. जेणेकरून आपण त्यामध्ये काय म्हणू शकतो की प्रकाश व्यवस्था असेल, वायुजीवन असेल, कार्यालयाबाहेरची स्थिती उदाहरणार्थ काय रस्ते चांगले पाहिजे, चित्रपटगृहे असायला पाहिजे किंवा कार्यालयाचा परिसर असणारे सर्व इमारती खूप गोंधळ गडबड त्या ठिकाणी नसायला पाहिजे. एक योग्य अशा प्रकारचं वातावरण हे त्या कार्यालयाच्या जी काही इमारत आहे त्या ठिकाणी असायला पाहिजे. दुसरा जो काही मुद्दा आहे ती म्हणजे जागा. कारण कार्यालयाकरता जी काही लागणारे जे काही जागेचा जो काही अंदाज आहे तो आपल्याला पुढील मुद्द्यांवरून लक्षात येता येईल की त्याच्यामध्ये काही कार्यालयातील जे काही अधिकारी आणि जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे याचा विचार करून ती जागा कुठे ती कार्यालयाची जागा असायला पाहिजे. कारण खूप जर छोटं ऑफिस असेल आणि त्याच्यामध्ये खूप जास्त लोक त्या ठिकाणी ती सामावून घेता येणार नाही. त्यामुळे काही प्रॉपर डिस्टन्स प्रत्येक कर्मचाऱ्याला मेंटेन करता आला पाहिजे. कारण कामामध्ये चुका होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये प्रॉपर डिस्टन्स असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून काय की कुठेतरी कार्यालयाची जागा आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा ती प्रॉपर असायला पाहिजे. खूप कमी नको खूप जास्तही नको. एक इफिशियंट लेवलला ती त्या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारचा पोर्शन प्रत्येक कर्मचाऱ्याला वापरण्यासाठी मिळायला पाहिजे. त्या अंतर्गत अजून काय म्हणू शकतो की अधिकाऱ्यांच्या कक्षांची संख्या आणि आकार. नेमकं जी कॅबिन त्या कर्मचाऱ्याला किंवा त्या जे काही एम्प्लॉई असेल त्याला प्रोव्हाइड केलेली असेल तर ती खूप मोठी नसायला पाहिजे. कारण खूप मोठी असेल त्याला ते खूप हेक्टिक होऊ शकतं वेगळ्या प्रकारचे. एक सफिशियंट जो काही स्पेस आहे योग्य प्रकारची जी काही ठरलेली जी काही रिक्विजिट्स जे काही पोर्शन आहे ऑफिसचा तोच असायला पाहिजे. त्यानंतर संभाव्य अभ्यास गतींची जी काही संख्या आहे, व्हिजिटर्स किती येणार आहे आपल्या ऑफिसला. समजा साधारणतः एका वेळेस 4 किंवा 10 लोक येतात का त्यांची एक बसण्याची व्यवस्था असायला पाहिजे बाहेर. कारण ते उभे तर नाही राहू शकणार ना त्या ठिकाणी. म्हणून काय की एक व्हिजिटर्स किती एक साधारणतः त्यानुसार ते ऑफिसची एक रचना एक प्रॉपर लेआउट्स असायला हवा. त्यानंतर कार्यालयातील जी काही साधनसामग्री आहे, उपकरणे आहे यांच्या उपयोगाकरता वारंवारिता जी काही आहे ठरलेली पाहिजे. त्यानंतर स्टोअर रूम प्रॉपर असायला पाहिजे. कारण जी काही माहिती आहे तर ती माहितीसुद्धा एक वेगळ्या स्वरूपात तिचं कुठेतरी एक जतन होणं गरजेचं आहे. म्हणून दप्तर साठवण्यासाठी योग्य ती जागा असायला पाहिजे. तिथला एक कारण माहिती ही खूप महत्त्वाची आहे. कारण माहितीच्या जोरावरतीच ऑफिस एक त्या ठिकाणी कार्य करत असतं. म्हणून तिथे शॉर्ट सर्किट होऊ नये किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही किडे आहेत किंवा मुंग्या आहेत यांच्यापासून ते रेकॉर्ड्स व्यवस्थित पद्धतीने जतन केलं जावं याची त्या ठिकाणी प्रॉपर व्यवस्था त्या ठिकाणी असायला पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा विचार हा कार्यालयाची जेव्हा जागा तुम्ही त्या ठिकाणी निश्चित करत असता तेव्हा त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तिसरा जर महत्त्वाचा मुद्दा बघितला तर तो म्हणजे सुरक्षितता. तर या मुद्द्यामध्ये आपण असं म्हणू शकतो का कार्यालयीन कामकाजासाठी अनेक प्रकारची यंत्र उपकरणं आहेत, फर्निचर आहे, अनेक प्रकारची स्टेशनरी लागत असते आणि कार्यालयामध्ये सर्व व्यवहारांची कागदपत्रे दीर्घकाळासाठी सांभाळून ठेवली जातात आणि या सर्वांची मला म्हणू शकतो ऊन, वारा, पाऊस, हवेतला जो काही दमटपणा असेल, धूळ असेल, धूळ, कीटक इत्यादींपासून कुठेतरी त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. किंवा शॉर्ट सर्किट होतं बऱ्याच वेळेस ती जळून जातात जे काही डॉक्युमेंट्स असेल किंवा फाईल्स असतात तर त्याला कुठेतरी प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. म्हणून सुरक्षितता असणं सुद्धा गरजेचं आहे. किंवा काही वेळेस काय होतं की चोरी, आग इत्यादी धोक्यांपासून देखील त्या ठिकाणी संरक्षण होण्यासाठी ते गरजेचं आहे. म्हणून कार्यालयाच्या इमारतीचा जो काही नकाशा आपण जेव्हा विचारात घेतो लेआउट विचारात घेतो तेव्हा त्याच्यामध्ये सुरक्षितता असणं फारच त्या ठिकाणी काय आहे गरजेचं आहे.
त्यानंतर आपण म्हणू शकतो की चौथा मुद्दा तो म्हणजे अंतर्गत रचना. एक बहिर्गत रचना आपण विचारात घेतो, पण अंतर्गत रचना कशी असायला पाहिजे, त्यामध्ये काय काय पुरेशी जागा उपलब्ध पाहिजे, कर्मचाऱ्यांना मूव्ह होता आलं पाहिजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रॉपरली पटकन जाता आलं पाहिजे. म्हणून इमारत कशी बांधून त्या ठिकाणी चालणार नाही. कार्यालयाची इमारत बांधण्यापूर्वी कार्यालयात करावयाच्या ज्या काही विविध खात्यांची जी काही कामाचे जे काही स्वरूप आहे, याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की खाते म्हणजे काय की परचेस विभाग असेल, विक्री विभाग असेल, सेल्स डिपार्टमेंट आपण ज्याला म्हणतो, मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, किंवा अकाउंटिंग विभाग ज्याला आपण लेखाकर्म विभाग असेल, तर या सर्व कुठेतरी विभागांना एकमेकांशी त्या ठिकाणी कुठेतरी कम्युनिकेशन करावं लागतं, संवाद साधावा लागतो. म्हणून काय काही प्रॉपर डिस्टन्स त्यांच्यामध्ये मेंटेन असायला पाहिजे. खूप जास्तही नको, खूप कमीही नको. कारण खूप जर दूरवर अंतरावरती असेल तर त्यांना प्रत्येक वेळेस ते खूप हेक्टिक होऊन जाईल आणि त्यांची जी काही काम करण्याची जी काही कार्यक्षमता असेल तर ती कुठेतरी कमी होईल. म्हणून त्याचा विचार इमारत बांधत असताना खूप होणं गरजेचं आहे. त्यानंतर वापरावयाची काही यंत्रसामुग्री असेल, साधने असतील, उपकरणे असतील, विविध खात्यांनाचा त्या ठिकाणी परस्पर संबंध ज्याला आपण अंतर्गत दळणवळण म्हणतो, दप्तर साठवणूक म्हणतो, इत्यादी सर्व जी काही उपकरणे आहेत तर यांचा विचार होणं त्या ठिकाणी काय आहे, गरजेचं आहे अंतर्गत रचनेमध्ये. अशा पद्धतीने अंतर्गत रचनेमध्ये या सर्व गोष्टींचा विचार होणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. पुढचा जो काही 5 नंबरचा जो काही घटक आहे तो म्हणजे बाह्य रचना. ही झाली अंतर्गत रचना. का आपण म्हटलं का प्रॉपर डिस्टन्स त्या विभागांमध्ये असायला पाहिजे, कर्मचाऱ्यांना प्रॉपर खुर्ची किंवा त्यांचा जो काही काम करण्याचा जो काही डेस्क आहे तो सुद्धा खूप मोठा नको किंवा खूप छोटा नको. तर पुढचा जो काही तर बाह्य रचना म्हणजे इमारतीची जी काही बाह्य रचना आहे नेमकी ती कसं असायला पाहिजे. जसं आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये पार्किंगसाठी खाली जागा असते ऑफिसच्या आणि वरती ऑफिस असतं बिल्डअप झालेलं. म्हणजे हे एक मला वाटतं एक नवीन अशा प्रकारचं ऑफिसची जी काही रचना आहे ती आपण म्हणू शकतो. किंवा नवीन पद्धतीने काय की पूर्णपणे ग्लास बाहेरून असता पारदर्शक त्या ठिकाणी ते ऑफिस असतं की जेणेकरून बाहेरचा त्यांना परिसर पूर्णपणे त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे अनेक प्रकारचे ऑफिसेस हे या ठिकाणी दिसतात. त्यानंतर लिफ्टची व्यवस्था प्रॉपर आता नवीन अलीकडे सर्वच ऑफिसला लिफ्टची व्यवस्था आहेत. म्हणजे बहिर्गत रचना करत असताना कुठेतरी ह्या काही बेसिक फॅसिलिटी ज्या काय आहेत, ज्या बहिर्गत घटकांना योग्य असतील किंवा अंतर्गत घटकांना देखील त्या गरजेच्या असतात, या सर्व गोष्टींचा विचार हा प्रामुख्याने त्यामध्ये करणं गरजेचं आहे. इमारतीची बाह्य रचना आकर्षक असली पाहिजे. इमारत पाहणाऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी संस्थेबद्दलची जी काही प्रतिमा आहे ती उभी राहिली पाहिजे. भव्य व आकर्षक इमारत संस्थेच्या कारभाराबाबत भारदस्त प्रतिमा उभी करते आणि त्यामुळे कार्यालय व संस्था दोघांबद्दलही एक प्रकारचं चांगलं मत त्या ठिकाणी लोकांचं होऊ शकतं. म्हणून काय की व्यवस्थापकांच्या सौंदर्यदृष्टीची साक्षी त्यातून त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. आणि अशा पद्धतीने इमारतीच्या बाह्य आकर्षक स्वरूपामुळे कर्मचाऱ्यांची कुठेतरी मनोधैर्य त्या ठिकाणी वाढते. म्हणून काय की बाह्य रचना ही योग्य पद्धतीने असली पाहिजे. जसं काय आपण म्हणू शकतो की रंगरंगोटी असायला पाहिजे. त्यानंतर प्रॉपरली निगा राखली गेली पाहिजे. म्हणजे वेळोवेळी कुठेतरी ती साफसफाई असो किंवा जी काही असेल तिची जी काही डागडुजी असेल त्या इमारतीची ती होणं ही खूप त्या ठिकाणी काय आहे, गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे कार्यालयाच्या इमारतीचा नकाशा. आपण जेव्हा विचार येतो तेव्हा त्याच्यामध्ये सेवा सुविधा जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत ऑफिस कार्यालय तर त्याचा योग्य विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण कार्यालयाच्या सेवेवरतीच त्या ठिकाणी कार्यालयाची कुठेतरी त्या ठिकाणी प्रतिमा उंचावत असं म्हणून काय कार्यालयाच्या इमारतीत अग्निशामक उपकरणे, विद्युत उपकरणे, वातानुकूलित यंत्रे, यामध्ये सांडपाणी व्यवस्था असेल किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतागृहे असतील, इत्यादी सेवांसाठी स्वतंत्र एक अशा प्रकारची व्यवस्था केलेली असली पाहिजे. कारण वैद्यकीय सुविधाही त्या ठिकाणी असायला पाहिजे. कारण एखाद्या कर्मचाऱ्याला जर काही दुखापत झाली असेल तर त्याला कुठेतरी त्याच्यापासून त्या गोष्टीचं त्या ठिकाणी कुठेतरी त्याला इजा होऊ नये, खूप जास्त त्या ठिकाणी त्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काय का एक साधारणतः एक नॉर्मल जी काही वैद्यकीय सुविधा आहे ती असायला पाहिजे तिथे. आणि इमारत अनेक प्रकारची मजली असते तर त्या ठिकाणी लिफ्ट असायला पाहिजे. आपण मागे बोललो की लिफ्ट ही असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस वयोवृद्ध व्यक्ती असतात तेव्हा ते जिना चढून जाऊ शकणार नाही. म्हणून काय की त्यांच्यासाठी कमीत कमी लिफ्ट असायला पाहिजे किंवा कर्मचाऱ्यांसाठी देखील सर्वांसाठी ती लिफ्ट खुली असली पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जर आपण बघितलं कार्यालयाच्या इमारतीचा नकाशा बघताना तर ह्या तिसऱ्या स्लाईडमध्ये आपण असं म्हणू शकतो की इमारतीची जी अंतर्गत जी काही व्यवस्था आहे ती नेमकी कशी असायला पाहिजे. तर यामध्ये चांगल्या सोयी असलेल्या इमारतीचा कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर आणि आरोग्यावर व कार्यक्षमतेवरती खूप चांगला परिणाम होत असतो. जसं काय की जर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जर टिकून ठेवायची असेल
तर ते एक तर त्या ठिकाणी AC असायला पाहिजे किंवा AC नसेल तर कमीत कमी फॅन असला पाहिजे, क्लीन वॉटर त्यांना प्रोव्हाइड्स केलं गेलं पाहिजे किंवा रेस्टरूम असायला पाहिजे, वेळोवेळी त्यांना त्यांचा जो काही लंच ब्रेक आहे तो प्रॉपर असायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय की कर्मचाऱ्यांची कुठेतरी हेल्थ मेंटेन असायला पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांची हेल्थ जर चांगली असेल तर कर्मचारी एक कुठेतरी प्रोडक्टिव्ह पद्धतीने किंवा उत्पादक पद्धतीने एक चांगल्या प्रकारचं कार्य हे त्या व्यवसाय संस्थेसाठी त्या ठिकाणी करू शकतात. म्हणून काय की इमारतीमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश त्या ठिकाणी खेळता असला पाहिजे, ताजा हवेचा पुरवठा त्यांना मिळाला पाहिजे, त्यानंतर धुरापासून संरक्षण त्यांचं व्हायला पाहिजे. स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृहे आणि स्नानगृहे, प्रसाधनगृहे त्या ठिकाणी असायला पाहिजे. जेणेकरून काय काय सेफ्टी कुठेतरी लेडीज सेफ्टी आणि जेंट्ससाठी एक वेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा त्या ठिकाणी असायला पाहिजे. कारण ते असेल तर या बेसिक फॅसिलिटी असतात आणि या बेसिक फॅसिलिटी जर आपण कर्मचाऱ्यांना देऊ केल्याने ते कर्मचारी हे नाराज असतात आणि ते प्रेरित नसतात काम करण्यासाठी. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ह्या बेसिक फॅसिलिटी देणे हे खूपच गरजेचं आहे. आणि हे आता अलीकडे जर आपण बघितलं तर सर्वच ऑफिसला त्या ठिकाणी काही बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ते त्यांनी केलेले पण आहे, ॲडॉप्ट केलेली आहे ती सिस्टीम. पुढचा जर नंबर बघितला आपण 7 नंबर, तर तो म्हणजे भविष्यकालीन गरज. तर भविष्यकालीन गरजेमध्ये काय म्हणतो आपण की भविष्यकाळात उद्योग संस्थेचा जो काही व्याप आहे तो वाढून कार्यालयाचा विस्तार होणे संभवनीय आहे आणि इमारतीची जी काही रचना करताना हा संभाव्य विस्तार लक्षात ठेवला पाहिजे. कारण आपल्याला पुढे किती नेमकी जागा लागणार आहे, कारण काही बऱ्याच वेळेस प्रोडक्शन वाढत असतं आणि अनेक प्रकारचे डिमांड्स या कस्टमर आउटसायडर्सकडून त्या ठिकाणी वाढत असतात. म्हणून काय की कुठेतरी ह्या भविष्यकालीन गोष्टींचा देखील विचार होणं गरजेचं आहे. कारण नुसतं वर्तमान काळाचा विचार करून त्या ठिकाणी कार्यालयाला चालणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही लाँग टर्म स्टॅबिलिटीचा जेव्हा तुम्ही विचार करतात, कुठेतरी दीर्घकाळामध्ये स्थिर होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात, तेव्हा तुम्हाला ऑफिसची जागा ही पुढे कुठेतरी तुम्हाला एक ओपन लँड त्या ठिकाणी ठेवावी लागते. कारण तुमचं गोडाऊन येऊ शकतं त्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्यांची संख्या वाढू शकते. म्हणून काय किंवा पार्किंग असेल त्या ठिकाणी वाढू शकते, जनरल पार्किंग आपण म्हणतो ज्याला. या गोष्टी खूप बेसिक फॅसिलिटी याचा विचार हा भविष्यामध्ये येतो आणि अशा वेळेस कुठेतरी तिथेच ते ऑफिस राहण्यासाठी काय का आपल्याला एक व्हॅकंट प्लॉट किंवा व्हॅकंट लँड त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की ऑफिसेस त्या ठिकाणी आहेत, परंतु अनेक ठिकाणी ऑफिसला त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच नाही आहे त्या ठिकाणी. म्हणून काय का सामान्य जे काही ग्राहक आहे किंवा जे काही आउटसायडर्स आहेत तर त्यांना त्याचा खूप त्या ठिकाणी त्रास होत असतो. म्हणून काय की जागा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर हे त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे, याचा विचार होणं हे प्रामुख्यानं गरजेचं आहे. तर आपण ह्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की नेमकं इमारतीची जी काही भविष्यकालीन जी काही गरज आहे तर याचा कसा विचार होणं पाहिजे, त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, तर हे आपण त्या ठिकाणी आज विचार केला या ठिकाणी. त्यानंतर 8 नंबरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे मजबूती. यामध्ये काय म्हणतो की आपण कार्यालयाचे जे काही इमारतीचे जे काही बांधकाम असेल ते भक्कम असलं पाहिजे. कारण ऑफिस किंवा कार्यालय काही 1, 2 किंवा 5 वर्षासाठी निर्माण झालेली एक वास्तू नाही आहे, तर ती एक दीर्घकाळामध्ये कुठेतरी समाजाची सेवा करण्यासाठी आणि वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी निर्माण झालेली एक व्यवस्था असते, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कारण का मजबूत असली म्हणजे पाय की कुठेतरी लिफ्ट असेल त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी ती भिंत असेल तर ती एक तिला तडा गेला नाही पाहिजे लगेचच. कारण एक लाँग टर्म आपण जेव्हा त्या ठिकाणी कुठचं स्टॅबिलिटीचा विचार करतो तेव्हा ती कार्यालयाची जी काही, कारण प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी त्या गोष्टीवरती खर्च करण्यापेक्षा वन टाईम जर आपण त्या ठिकाणी कुठेतरी एक्सपेंडिचर जर त्या कार्यालयावरती केला, खर्च जर आपण त्या ठिकाणी केला, तर भविष्यकालाचे जे काही रिटर्न्स आहेत ते खूप चांगले त्या ठिकाणी मिळतात आणि त्यामुळे वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी खर्च करावा लागत नाही त्या ठिकाणी. म्हणून काय की एकदा वन टाईम कुठेतरी एक्सपेंडिचर आपण केला पाहिजे, त्याचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. पुढं जर बघितलं त्याच्यामध्येच कार्यालयातील जे काही कामाचं जे काही स्वरूप आहे, आकार आहे किंवा इमारतीचं जे काही आयुष्य आहे इत्यादी सर्व मुद्दे लक्षात घेऊन कोणत्या दर्जाचे बांधकाम किंवा साहित्य वापरायचे आहे हे ठरवले जाते. अशा पद्धतीने या मजबूती या मुद्द्यामध्ये काय की नेमकं बिल्डअप करत असताना कार्यालयाची बांधणी करत असताना कोणत्या प्रकारचं मटेरियल्स ते वापरले गेलं पाहिजे किंवा त्याचा लेआउट्स प्रॉपरली किंवा ते कार्यालय नेमकं किती काळासाठी असणार याच्यावरती देखील त्या ठिकाणी कुठेतरी नेमकं कोणतं मटेरियल वापरलं पाहिजे हे त्या ठिकाणी ठरत असतं. म्हणून काय हा एक महत्त्वाचा मुद्दा कार्यालयाची इमारत किंवा नकाशाकडे बांधत असताना त्या ठिकाणी आपण विचारात घेत असतो. पुढचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे 9 नंबर, तो म्हणजे भांडवल गुंतवणूक. आता भांडवल हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण असं म्हणतात का व्यवसायामध्ये भांडवल किंवा जो काही पैसा हे त्या व्यवसायाचं रक्त असतं. जसं मानवी
शरीरामध्ये जसं रक्ताचा पुरवठा जर बंद झाला तर शरीर काम करत नाही, तसं व्यवसायामध्ये किंवा कार्यालयामध्ये जर पैशाचं किंवा भांडवल नसेल किंवा पैसा नसेल तर ती कार्यालय कार्य करूच शकणार नाही. कारण अनेक प्रकारचे जे काही दैनंदिन खर्च असतात, ज्यामध्ये काय काय फिक्स एक्सपेंडिचर असतात, ज्यामध्ये लाईट बिल असेल किंवा तुमचे चिट्टी एक्सपेन्सेस असेल किंवा जे काही पेट्रोल एक्सपेन्सेस असतील किंवा अनेक प्रकारचे काही फिक्स पेमेंट आपल्याला ज्या ठिकाणी करावं लागतं, ज्याला आपण सॅलरी म्हणतो. कारण कर्मचाऱ्यांना काम असो किंवा नसो त्यांची सॅलरी आपल्याला करावी लागते. म्हणजे काय का हे जे काही बेसिक जे काही पेमेंट्स आहेत याचा विचार करावा लागतो. म्हणून काय का कार्यालयाला भांडवलाची गुंतवणूक करणं हे गरजेचं असतं विशिष्ट. कारण ती भांडवल गुंतवणूक नसेल तर कार्यालय काहीच करू शकणार नाही. म्हणून काय काय याचा विचार होणं अपेक्षित आहे. यामध्ये काय म्हणू शकतो आपण की कार्यालय इमारतीच्या ज्या काही जागेवर पैसा खर्च करण्याची संस्थेची जे काही सामर्थ्य किती आहे त्यावरच भांडवल गुंतवणूक अवलंबून असते. इमारतीचा खर्च हा भांडवली स्वरूपाचा असतो. इमारत उत्तम स्वरूपाची बांधावी, पण त्याचवेळी बांधकामाचा व रचनेचा खर्च कमीत कमी राहील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. कारण खूप जास्तही खर्च केला तर कुठेतरी ते पेड करता करता किंवा रिटर्न्स येता येता खूप जास्त काळ नको आहे लागायला. कारण खूप जास्तही खर्च नको आणि खूप कमी खर्च नको, जेणेकरून कुठेतरी बॅलन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्स साधता आला पाहिजे. कारण एक यशस्वी मॅनेजर किंवा एक यशस्वी व्यवस्थापक हा तोच असतो की फक्त खर्च करण्याकडे किंवा फक्त उत्पन्न मिळवण्याकडे त्याचं लक्ष नसतं, तर कुठेतरी दोघांचाही बॅलन्स कुठेतरी साध्य झाला पाहिजे आणि व्यवसायिक संस्थेलाही उपयोग झाला पाहिजे आणि आउटसायडरला देखील त्याचा बेनिफिट्स त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टींचं जिकडं ऑब्जेक्टिव्स किंवा ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी कुठेतरी कार्य करणं हे गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी असा त्या ठिकाणी विचार केला. आणि शेवटचा जर आपण मुद्दा बघितला यामध्ये ते म्हणजे इमारतीचे मजले नेमके किती मजले असायला पाहिजे किंवा किती मजल्यावरती ते ऑफिस असायला पाहिजे हे ते सुद्धा त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. कारण खूप दूरवरती किंवा खूप उंच त्या ठिकाणी ती इमारत असेल आणि कर्मचारी त्या ठिकाणी किंवा आउटसायडर्स येण्यासाठी खूप त्या ठिकाणी काही अनुत्सुक असतात. वृद्ध व्यक्तींना त्या ठिकाणी खूप त्रास होऊ शकतो. म्हणून काय की इमारतीचा जो काही मजला आहे तो साधारणतः एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरती ठीक आहे, परंतु खूपच तो 10व्या किंवा 6व्या मजल्यावरती असेल तर अशा ठिकाणी खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि पर्यायाने जे काही कार्यालयाचं जे काही महत्त्व आहे, ज्याची जी काही प्रतिमा आहे तर ती कुठेतरी इतकी त्या ठिकाणी प्रभावकारक नसते. म्हणून काय की त्याचा विचार होणं गरजेचं आहे. यामध्ये असं आपण म्हणू शकतो अजून की कार्यालयीन जे काही कामाचा जो काही आकार आहे, अधिकारी व कर्मचारी संख्या, खाते विभागांची संख्या, दप्तर साठवणूक व यंत्रसामग्री इत्यादींचा विचार करून इमारत एक मजली पाहिजे की अनेक मजली हे ठरावे लागते. अर्थात एक मजली व अनेक मजली इमारती दोन्ही प्रकारांचे फायदे तोटे अभ्यासावे लागतात. कारण नेमकं एक मजली असेल पण जर खूप खाली त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी आपल्याला पार्किंगला जर जागा राहत नसेल तर आपल्याला साधारणतः अशी कार्यालयाची व्यवस्था करावी लागते की जेणेकरून खाली पार्किंगसाठी त्या ठिकाणी जागा गाडी पार्क होण्यासाठी असेल आणि वरती त्या ठिकाणी कुठे ऑफिस किंवा कार्यालय असेल. अशा गोष्टी अशा पद्धतीने विचार करून आपल्याला कुठेतरी इमारतीचा जो काही नकाशा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण कार्यालयीन इमारतीचा जो काही नकाशा नेमका कसा असायला पाहिजे, नेमकी अंतर्गत रचना कशी असायला पाहिजे, बहिर्गत रचना त्या इमारतीची कशी असायला पाहिजे, एक स्थिरता जर व्यवस्थायला किंवा त्या कार्यालयाला असण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, या सर्व गोष्टींचा सविस्तर पद्धतीने आपण अभ्यास या आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.